नमस्कार, अर्थकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सुंदर सुंदर रांगोळ्यांचे डिझाईन्स बघायचे आहेत। तर बघा, आपण काल हे जे 3 डिझाइन आहेत, 3 जे फुलं आहेत ते बघितलेली आहेत आणि हे बाकीचे काही फुलं आपण आपल्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत, जसे हे जोडमण्यांचे आहे, त्यानंतर हे पानं आहेत, तर अशी ही कमळ आहे। कमळाचा व्हिडिओ अजून आपण दाखवला नाही। जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आपण त्याचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ। तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे पार्ट्स आहेत यापासून आपल्याला रांगोळी कशी बनवता येते, म्हणजे आपल्याला माहिती असतं की असं सेट केल्यावर रांगोळी बनता येते, पण ते सेट कसं करायचं, काय काय आयडियाज आपण इथे वापरू शकतो, हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर बघा, इथे आपण एक सेंटरला चांदणी ठेवली आणि प्रत्येक गॅपमध्ये एक एक पानं ठेवलेली आहेत आणि प्रत्येक पानाच्या वरती एक सेमी सर्कलचे फूल ठेवलेले होते, ठीक आहे। त्यानंतर हे दुसऱ्या भागामध्ये आपण दुसऱ्या डिझाइनमध्ये त्याच फुलं काढून आपण इथे आता हे कमळ ठेवत आहोत। तर बघा, ही अशी सुंदर सुंदर रांगोळ्यांची डिझाईन्स जे आहेत ते तयार होतात। आता जर तुमच्याकडे कमळ नसतील किंवा तुम्हाला कमळ आवडले नाही तर तुम्ही सेंटरचा पीस वेगळा करायचा, जो की आपण कालच्या व्हिडिओमधले फूल बघितले होते। हे चौकोनी फूल आहे बघा, तर हा असा चौकोनी फूल सेंटरला ठेवायचा आणि साईडला ह्या चांदण्या ठेवायच्या आणि बघा चांदण्यांच्या मध्ये आता बघा, हे जे आपण सेमी सर्कल फूल ठेवलेले आहे, जे की आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तर हे जे अर्ध फूल आहे हे आपण अपोजिट साईडने ठेवत आहोत, उलट दिशेने। त्यातला जी मोठी पाकळी आहे, जो टोक आहे तो मधल्या दिशेने। तर ही अशी डिझाइन तयार होते। त्यानंतर अपोजिट साईडला आता आपण अशी ही स्वस्तिकची पाने ठेवू शकतो किंवा यापेक्षाही वेगळे आपण भरपूर पानांची डिझाईन्स बघितलेली आहेत। तर त्यापैकी कुठलेही पान, तुमच्या आवडीचे पान, तुमच्याकडे जे असेल डिझाइन ते पान तुम्ही इथे ठेवू शकता। त्यानंतर ही जी आपली सेमी सर्कलची डिझाइन आहे बघा, ही सुंदर खूप दिसते। तर हे जे आहे आपण जोडमोत्यांनी बनवलेलं आहे पूर्ण। तर हे असे सेमी सर्कल डिझाइनचे फुलं जे आहेत ते इथे आपण अशा प्रकारे अटॅच करू शकतो किंवा ते जरी नाही आवडले तर त्या जागेऐवजी आपण इथे छोटे छोटे अशा हिरव्या कलरचे पानं ठेवायचेत। तर हे पान आणि याच डिझाइनमध्ये, ह्याच व्हिडिओमध्ये आपण अजून एक पान बघितलेला होता, तर त्या दोन्हीपैकी कुठलाही पानाची डिझाइन तुम्ही ठेवू शकता। अजून तुम्हाला ही रांगोळी मोठी बनवायची असेल तर त्यामध्ये तुम्ही अजून काही फुलं अशा प्रकारे ॲड करू शकता। तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे व्हेरिएशन्स करू शकतो। त्यानंतर हे दुसरं एक आहे, ज्यामध्ये सेम सेंटरला स्टार आणि बाजूला पानं आहेत आणि प्रत्येक पानाच्या वरती आपण इथे अर्धा अर्धा फूल जे आहे, कॉर्नरची जी डिझाइन आहे ती आपण अशा प्रकारे ठेवलेली आहे। त्यानंतर आपण काय करू शकतो, तर मधला पार्ट जो चांदणी आहे तो काढून टाकायचा आणि अशा हा जो चौकोनी फूल आहे तो ठेवायचा। आता चौकोनाच्या प्रत्येक जे मोठी पाकळी आहे त्या तिथे आपण इथे अशी छोटे छोटे पानं अटॅच करायची, म्हणजे लावायची, आणि जो मधला पार्ट आहे तिथे अशी मोठी पानं अटॅच करायची। नाही तर तुम्ही सर्व सेम प्रकारचे, म्हणजे एकाच डिझाईनचे, जसं स्वस्तिकचंच किंवा मग छोट्या पानांचेच डिझाईन देखील यूज करू शकता। तर अशा प्रकारे ही अजून एक रांगोळी तयार होते। त्यानंतर अजून काय करू शकतात, तर आपण हे जे छोटे पानं आहेत ते काढून टाकायचे आणि त्याऐवजी हे जे कॉर्नर आहे, आपली बॉर्डर अर्धी जी अर्ध जे फूल आहे ते इथे आपण अशा प्रकारे डेकोरेट करू शकतो। तर ही पण एक सुंदर रांगोळी जी आहे ती तयार होते। आता यालाच तुम्ही महिरप म्हणून देखील यूज करू शकता। बघा, हे अशा प्रकारे आपण उलट दिशेने ठेवायचं आणि हे सेंटरला आलं की ही रांगोळी होईल। आता ह्याच्यामध्ये थोडासा गॅप दिला की त्यामध्ये एक छोटंसं निरांजन, दिवा वगैरे ठेवून आपण त्याचं महिरप बनवू शकतो। जसं आपण इथे फूल ठेवून दाखवत आहोत त्याप्रमाणेच ह्या फुलाऐवजी इथे आपण एक निरांजन ठेवली की निरांजन महिरप तयार होईल आणि जो उर्वरित गॅप आहे तिथे आपण छोटे छोटे पानं लावू शकतो, जे की आपण आपल्या व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेतच। त्यानंतर बघा, ही अशी एक सुंदर अशी रांगोळी तयार होईल। त्यानंतर दुसरी एक बघा, हे पण आपण मागच्याच मागच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं। त्याच्या सर्व चारही जे चौकोनाचे बॉर्डर्स आहेत, ते चौकोन आहेत, त्या तिथे आपण हे असे कॉर्नरचे अर्धे अर्धे फुलं लावायचे आणि हे दोन्ही फुलं जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी आपल्याला अशी छोटी छोटी पानं लावायची आहेत। आता ह्या पानांमध्ये स्वस्तिक आहे तर त्यामुळे ही डिझाइन अजून सुंदर दिसून येणार। त्यानंतर त्याचे पानांचे टोकं आहेत बघा, जसं आपण इथे सेमी सर्कल फुलं लावत आहोत तर अशी त्याच्या एकदम मधोमध एकदम व्यवस्थित सेंटरला आलं पाहिजे। तर असं लावत गेलं की आपल्याला अजून वेगवेगळे डिझाईन्स जे आहेत रांगोळीचे बघायला मिळतात। त्यानंतर आपण यामधले आता सेंटर जे पीस आहे आपण इथे वेगवेगळे बनवू शकतो। आपण भरपूर सारी फुलं दाखवलेली आहेत, तर त्या फुलांपैकी कुठलेही फूल इथं सुंदर दिसून येईल किंवा तुमच्याकडे जर एखादं फूल असेल तर तुम्ही ते देखील इथे ठेवून डेकोरेट करू शकता। त्यानंतर बघा, ही असे छोट्या पानांची नाजूक डिझाइन दिसेल,
मोठे पानं घेतला तर अधिक भरीव दिसेल। तर तुम्हाला तुमचं जे काही ऑकेजन आहे, ज्या कुठल्या फेस्टिवलला तुम्ही यूज करणार आहात त्यानुसार तुम्ही हे डेकोरेट करू शकता। त्यानंतर ना बघा, आता इथे गुलाबी कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याकडे हे कमळ जे आहेत छोटे छोटे, हे पण खूप सुंदर दिसून येत आहे। तर ही कमळांची रांगोळी देखील एक सुंदर अशी देखाव्यासाठी तुम्ही जर दाखवणार असाल तर खूप सुंदर दिसून येईल। त्यानंतर ना तुम्ही इथे देखील हे सेंटरचे पीसेस चेंज केलात की नवीन नवीन डिझाईन्स मिळतील, किंवा सेंटरला दुसरं काहीच न ठेवता समई ठेवली, छोटंसं प्लेट ताट असं देखील तुम्ही इथे ठेवू शकता। ठीक आहे, तर सेंटरला काय ठेवायचं आहे हे अगदी तुमच्या मनावर आहे, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे याला डेकोरेट करू शकता। त्यानंतर याच चांदण्याला आपण जे ग्रीन कलरची पानं लावली होती तर तिथे आपण काय करू शकतो, तर असे पहिले ही कमळ लावायचे आणि या कमळांच्या मधोमध जी जागा आहे तिथे आपण हे अशी पानं लावू शकतो। तर इथे पानांची डिझाईन सेम घ्यायची का वेगळी घ्यायची हे पूर्ण तुमच्या मनावर आहे। तुम्हाला जसं ज्या डिझाईनचं पान आवडलं असेल त्या डिझाईनचं पान तुम्ही इथे लावून त्याला सुंदर प्रकारे डेकोरेट करू शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त आयडियाज डिस्कस करत आहोत की आपण कशा प्रकारे हे सर्व ज्या हे छोटे छोटे जे पीसेस आहेत यापासून आपण वेगवेगळ्या आणि मोठ्या साईजच्या, ठीक आहे, हे छोट्या रांगोळ्या नाही होणार, मोठ्या मोठ्या रांगोळ्या तयार होतील। तर अशा ह्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या कसं बनवू शकतो अगदी सिंपल ट्रिक्स आणि टिप्सने। त्यानंतर ना बघा, आपल्याकडे परत ही चांदणी जी आहे याच्या भोवती आपण अशा छोट्या छोट्या चांदण्या लावून याची देखील एक सुंदर अशी रांगोळी बनवू शकतो। आता हे तुम्ही सरळ ठेवले तर त्याचा एक बॉर्डर रांगोळी तयार होईल, किंवा मग चौरंगाच्या वेळी चौरंग तुम्ही जर डेकोरेट करणार असाल तर चौरंगाला देखील असं स्ट्रेट पानं ठेवायची किंवा फुलं ठेवायची, तर ते देखील खूप सुंदर दिसून येतं। यामध्ये तुम्ही रिअल फ्लावर्स देखील यूज करू शकता। तर जसं मध्ये गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या सेंटर पीसला, कुठलंही फूल ठेवायचं नाही। जर बाकीच्या बाहेरची डिझाईन आहे, मोत्यांचा कलर जर लाल असेल तर मध्ये तुम्ही पानांचे तुकडे करून ते देखील टाकू शकता, किंवा ऑरेंज कलर, अशी वेगवेगळ्या कलरचे जे फ्लावर्स जी फुलं भेटतात ते तुम्ही इथे सेंटर पीसला आपण टाकू शकतो। तर अशा प्रकारे हे वेगवेगळे डिझाईन्स आपण एकाच ह्याच्याने वेगवेगळ्या टाईमला, म्हणजे जसं आता वेगवेगळे सण असतात तर प्रत्येक वेळा तुमच्याकडे एक नवीन डिझाईन तयार होते। सेम वस्तू वापरून सेम तेच सेंटर पीस तेच पानं वापरून आपण इथे एक 10-15हून अधिक इथे डिझाईन्स दाखवलेली आहेत। या व्यतिरिक्त देखील तुम्ही तुमच्या कलेनुसार, तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार अजून वेगवेगळे डिझाईन्स तयार करू शकता। याच्यामध्ये तुम्ही रिअल फ्लावर्स, दिवे देखील याच्या साईडला तुम्ही सजवले की रात्रीच्या वेळी खूपच सुंदर असा लुक ह्याच्यामध्ये दिसून येईल तुम्हाला। जे आपले मातीचे जे दिवे असतात त्यामध्ये तर अजूनच छान लुक येतं, किंवा आजकाल जे आर्टिफिशियल टी लाईट्स भेटतात, LED चे जे लाईट्स असतात ते देखील तुम्ही इथे डेकोरेट करण्यासाठी यूज करू शकता। तर अशा प्रकारे आपल्याकडे अवेलेबल असलेल्या, बघा इथे आपण आपल्याकडे हे प्रत्येक डिझाईनचे फक्त 4-4 पीसेसच अवेलेबल आहेत आणि त्यापासून आपण एवढे डिझाईन्स बनवले। आता जसं ह्याच्यामध्ये आपण अजून वेगवेगळे, जसं आता इथे आपण कमळ ठेवले, कमळाच्या ऐवजी पानं ठेवायची, किंवा पानांच्या ऐवजी ह्या कमळाच्या ऐवजी तुम्ही रिअल फ्लावर्स ठेवू शकता। पांढऱ्या शेवंतीचे फुलं जे आहेत ते पण खूप सुंदर दिसून येतात रांगोळीमध्ये बघा। तर अशा प्रकारे आपण इथे वेगवेगळ्या डिझाईन्सनी हे अशी रांगोळी बनवू शकतो। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी आपण काही फोटोज देखील दाखवलेले आहेत। व्हिडिओमध्ये तर आपण बघितलेलेच आहेत, पण काही आपण व्हिडिओ न करता डायरेक्ट फोटोमध्येच दाखवले। बघा ही रांगोळी पण किती सुंदर दिसून येते, मध्ये जे आहेत कमळ आणि साईडला जी पानं आहेत ते खूप सुंदर दिसून येतात। तर यामध्ये देखील तुम्ही पानांचे वेगवेगळे डिझाईन्स यूज करू शकता, किंवा एकाच डिझाईनचे पान, 6ही पान जे आहे एकाच डिझाईनचे देखील यूज करू शकता। त्यानंतर अशी बॉर्डर जे आहेत तुम्ही ते देखील असं प्रत्येक त्या कमळावरती एक बॉर्डर जी रंगोळी आहे आपली, जे अर्ध फूल आहे ते देखील तुम्ही इथे ठेवू शकता। तर अशा प्रकारे आपल्याकडे हे पूर्ण फूल, अर्ध फूल, पानं या सगळ्यांचा उपयोग करून आपण वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकतो। तर तुम्हाला आमचा हाचा क्रिएटिव्ह आयडियाजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। असे अजून व्हिडिओज तुम्हाला पाहायचे असतील तर ते देखील सांगा, म्हणजे आपण अशा प्रकारचे अजून व्हिडिओज घेऊन येऊ। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।